कांकडून वारंवार ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे ईव्हीएमच्या समर्थनार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर बसलेले आहेत। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिक माहिती देतील। उदय, विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिले की महायुतीला महाविजय मिळाला आहे। त्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनच्या एकूणच पद्धतीवरती प्रश्नचिन्हाचे उपस्थित अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि निदर्शनं देखील सुरू आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आता बसलेले आहेत आणि ईव्हीएम कसं बरोबर आहे या संदर्भात माहिती देतात। त्याचबरोबर ईव्हीएमचा एक प्रकारे जय जयकार जी आहे ते करत आणि विरोधक ज्या प्रकारे ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत त्यांचा धिक्कार देखील ते करत आहेत। एकूणच ईव्हीएम मशीन ही लोकशाही पद्धतीने आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे धरूनच सर्व निवडणूक प्रक्रिया जी पार पाडलेली आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं आणि ईव्हीएम मशीनचं समर्थन करणाऱ्या घोषणा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती देताना आपल्याला पाहायला मिळतात। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। ईव्हीएमच्या समर्थनासाठी आता सत्ताधारी एकवटलेले आहेत। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ईव्हीएमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतायत। ईव्हीएम कशा प्रकारे बरोबर आहे ते समजावून सांगण्याचा किंवा त्या संदर्भातल्या घोषणा या सत्ताधाऱ्यांकडून दिल्या जात आहेत। विरोध करणाऱ्या शरद पवारांचा करणाऱ्या शरद पवारांचा महाविकास आघाडीचा निकाल लागल्यापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सारखी टीका केली जाते। ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते आणि आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता ईव्हीएमच्या समर्थनासाठी सत्ताधारी देखील एकवटलेले आहेत। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं जाते, घोषणाबाजी केली जाते। ईव्हीएमच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी त्यांची सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विशेष अधिवेशनाचा आज खरं तर दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी सत्ताधारी एकवटलेले आहेत। ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून सध्या विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जाते, कारण जेव्हापासून विधानसभेचा निकाल लागला त्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आलेली आहे। आरोप प्रत्यारोप गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू असताना आता ईव्हीएमच्या समर्थनार्थ सत्ताधारी एकवटले। लोकशाहीचा मुद्दा पाडणाऱ्या महाविकास आघाडीचा लोकमताचा अनादर करणाऱ्या महाविकास आघाडीचा लोकमताचा अनादर करणाऱ्या महाविकास आघाडीचा लोकशाहीचा मुद्दा पाडणाऱ्या महाविकास आघाडीचा तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा मतदारांचा अपमान करणाऱ्या लोकशाही आघाडीचा मतदारांचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीचा मतदारांचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीचा नव्या तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या इंडी आघाडीचा